अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील मावा आणि सुगंधित तंबाखू विक्रेत्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं छापा टाकत आरोपीकडून 1,46,540 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी पोलीस पथक तयार करत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध व्यावसायिकांची माहिती काढून त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याकामी पथकास सूचना देत रवाना केला। दरम्यान पथक राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांची माहिती घेत असतानाच पथकास गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की पप्पू जाधव हा वांबोरी ते देहरे जाणाऱ्या रोड लगत मोरेवस्ती वांबोरी येथे एका घराच्या खोलीत मशीनने सुगंधी तंबाखू आणि सुपारी मिश्रित मावा विक्रीसाठी तयार करीत आहे। पथकानं पंचसमक्ष संबंधित ठिकाणी छापा टाकला असता तेथे एक इसम इलेक्ट्रिक मशीनवर मावा तयार करताना आढळून आल्याने त्याला त्याचं नाव विचारलं असता त्यानं राहुल उर्फ पिनू जाधव असं सांगितलं, तर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडे मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यानं त्याचा भाऊ अमोल उर्फ पप्पू जाधव असे मिळून आर्थिक फायद्याकरिता मावा तयार करत असल्याचं सांगितलंय। तर पथकाने घटना ठिकाणावरून 1,46,540 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात 15 किलो सुगंधित मावा, 10 किलो सुपारी, 1 इलेक्ट्रिक मोटर आणि मशीन, 1 वजन काटा, 2 किलो चुना, सुगंधित तंबाखू असा मुद्देमाल जप्त केलाय। ताब्यात घेतलेल्या आरोपीला जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलं असून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर उपविभाग बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर।